नमस्कार मंडळी, कसे आहात? तर या व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आमची कुलदैवत यमाई देवी ही उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगाराव या छोट्याशा गावात उंच डोंगरावर यमाई देवी प्रकट झाली। त्यामुळे यमाई देवीचे मंदिर उभारण्यात आले, म्हणून या गावाला आई हिप्परगाराव या नावाने ओळखले जाते। ह्या विहिरीचे विशेष महत्त्व म्हणजे ही गावातील खूप जुनी विहीर आहे आणि रोज पहाटे या विहिरीतीलच पाणी देवीच्या पूजेसाठी वापरले जाते व तसेच गावातील सर्वजण या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतात। असा हा गावचा आणि विहिरीचा इतिहास आहे। तर चला मंडळी, आता जाऊया मंदिराच्या दिशेने। श्री यमाई देवीचे मंदिर हे उंच डोंगरावर वसलेले आहे। आधी मंदिराकडे जाण्यासाठी जुन्या दगडी पायऱ्या होत्या, पण अलीकडच्या काळामध्ये नवीन पायऱ्या बांधकाम करण्यात आले आहे। देवीच्या दर्शनाची आतुरता असल्यामुळे या पायऱ्या चढताना थकवा जाणवत नाही, तर मन प्रसन्न आणि उत्साही असते। शेवटी सर्व पायऱ्या चढून वरती आल्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी बसलेलं छान असं छोटंसं गाव हिप्परगाराव हे गाव तुम्ही पाहू शकता। या यमाई देवीच्या दर्शनासाठी भाविक आणि भक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकामधून मोठ्या संख्येने येतात। डोंगरावर जाण्यासाठी वाहतूक सुविधेसाठी रस्त्याचीही व्यवस्था आहे। डोंगरावरून आजूबाजूचे हिरवेगार निसर्गरम्य डोंगर आणि दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते। तर मंडळी, तुम्ही पाहू शकता श्री यमाई देवीचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे। प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला छोटीशी दीपमाळ आहे आणि समोरच तुळशीचे वृंदावन आणि कडुलिंबाचे झाड आणि बेलाचे झाड आहे। तर मंडळी, तुम्ही बघू शकता यमाई देवीच्या भव्य मंदिराला वेगवेगळ्या देवतांचे कोरीव काम करण्यात आले आहे आणि उंच असे शिखर बांधण्यात आले आहे आणि शिखराच्या टोकाशी कलश उभारण्यात आले आहे व तसेच पुत्रप्राप्ती झाल्यानंतर भाविक पाळणा देवीचरणी अर्पण करतात व तसेच देवीला अशा प्रकारे नवीन चोळी नेसवण्यात येते। आणि देवीच्या छोट्या मूर्तीला कोंची कोली करून नेसवण्यात येते आणि सर्व पुजारी मंडळी मिळून यमाई देवीचे अभिषेक करून सिंदूर लावतात आणि चोळी पातळ दागदागिने घालून सुंदर अशा देवीला सजवतात, जणू काय साक्षात देवीच अवतरली आहे। पूर्ण आरतीची तयारी होईपर्यंत मंदिरात गोंधळी बांधव संबळ व तुंतुणे वाजवून देवीचे गाणे म्हणतात। तुम्ही पाहू शकता देवीला सुंदर अशा प्रकारे सजवण्यात येते। देवीची आरती झाल्यानंतर मंदिराभोवताली असलेल्या देवी देवतांची पुजारी मंडळी पूजा करत असतात आणि गोंधळी बांधवांच्या संबळाने, हलगीने आणि गाण्याने पूर्ण परिसर गजबजून जातो।
अशा प्रकारे मंदिराभोवतील पूर्ण प्रदक्षिणा झाल्यानंतर आलेल्या भाविक भक्तांना मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी प्रवेश दिला जातो। देवीचा महाप्रसाद सुरू करण्याअगोदर अशा प्रकारे गाणे गाऊन देवीला प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवला जातो आणि भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची सुरुवात तर अशा प्रकारे सर्व आलेले भाविक भक्त प्रसादाचा लाभ घेतात। तर मंडळी, आलेले भाविक भक्त या पवित्र कल्लोळामध्ये स्नान करून देवीचे दर्शन घेतात। तर मंडळी, अशा प्रकारे मंदिरामध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांच्या रांगा आणि गर्दी जमलेली असते। तर अशा प्रकारे आलेले भाविक भक्त मिठापिठाने देवीच्या परड्या भरतात। तुम्ही पाहू शकता मंडळी, हे यमाई देवीचे पलंगर आहे। भाविक भक्त या पलंगाला प्रदक्षिणा घालतात आणि पाया पडतात। ही यमाई देवीची पालखी आहे, ज्यात यमाई देवीच्या मूर्तीला पालखीत ठेवून विजयादशमीला पहाटे भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली जाते। तर मंडळी, सायंकाळी गावातील मंडळी भाविक भक्त परत मंदिरात येतात आणि यात्रेचा लाभ घेतात। आणि मोठ्यांसोबतच लहान मुले पण या यात्रेचा आनंद घेतात। थांब रे जरा, तू थांब, थांब बे तू।
हन उड्या हन उड्या हन 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 दिल्ली पडत नाही हन उड्या पडत नाही तर हन झालाय म्हणजे उड्या हन उड्या उड्या बघा तुम्ही किती बारीक हो काही किती बारीक इकडे 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 बाय अरे बाय तीन आहेत दोन आहेत बघा अजून एक थांबा बस करा थांबा तिला उतरू द्या थांबा 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 हे करा तर मंडळी श्री यमाई देवीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, सपोर्ट करा. तर मंडळी हा ब्लॉग इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.